काय करावं ते कळतच नाहीये. नाही तू 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 एक काम कर. तू थेट तुझ्या जागेवर जा आणि मी सांगितल्याशिवाय हलू नकोस, कळलं? जा. मंजिरी, तू तू इथे काय करतेस? तू मीरा, हाच आहे तो मायावी अथर्व. संपवून टाक याला. मंजिरी, मी तुला सोडणार नाही. मीरा, मीरा मार त्याला. मीरा, मी जाते त्याच्या मागे. तुम्हाला काय वाटलं या खेळण्याने तुम्ही मला माराल? हे खेळणं नाहीये, महागौरी मातेचा आशीर्वाद आहे हा. प्रयत्न चांगला आहे तुम्हा दोघींचा. नाही, प्रयत्न चांगला आहे आणि प्रयत्न हे करत राहिलेच पाहिजे. पण मला एक गोष्ट सांग मीरा, माझा सगळा डाव कसा वाटला तुला? चांगला होता ना? हा, खरा अथर्व कोण, खोटा अथर्व कोण हे शोधणं केवढं मोठं आव्हान होतं तुझ्यासाठी. फक्त एक लक्षात ठेव, हा खेळ वाटतो तितका सोपा नाहीये. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण एक चूक आणि सगळं संपेल. खोटा अथर्व आणि खरा अथर्व या दोघांमधला फरक तुला कधीच कळणार नाही. तूच विचार कर, तू जर का चुकून खऱ्या अथर्वला मारलंस तर
हे पाप, हे दुःख तू मनात घेऊन कसं जगशील मीरा? कसं जगशील? ए, तू माझी काळजी नको करूस. तू स्वतःची काळजी कर मंजिरी. कारण तुझा हा डाव आणि त्या मायावी राक्षसाचा अंत मीच करणार आहे. मीरा, अगं मी त्या मायावी अथर्वला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुठेतरी गेला, अचानक गायब झाला तो. ताई, गायब नसेल झाला तो. जर गायब होणारा असता ना तर तो बाल्कनीतून पळून गेला नसता. ते आहेच म्हणा. तू इथे जवळपासच कुठेतरी असेल, कारण तो मंजिरीच्या म्हणण्यावरनं घरात ये जा करत होता. तो फार लांब गेला नसेल कुठे. तू इथे आजूबाजूलाच असेल कुठेतरी. बरोबर आहे तुझं. असेल कदाचित. मीरा, तू मायावी अथर्व बाहेर आहे म्हणजे घरात जे आहेत ते खरे अथर्व आहेत. ताई, आज माझ्याकडून खूप मोठं पाप झालं असतं ग. मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. मला जाणवलं होतं की ते वेदाचे बाबाच आहेत. पण मग मला आजीचे शब्द आठवले. प्रतिमा इतकी खरी वाटते की ती खऱ्यापेक्षाही जास्त खरी वाटते. ताई, आज जर माझ्या हातून वेदाच्या बाबांचा खून झाला असता तर मी आले जात आहे. मीरा, अगं आता या मायावी अथर्वला शोधावं लागेल. फार लांब गेला नसेल तो. आणि बघू अजून किती दिवस लागतो ते.